काढलेला ब्रेकर आतमध्ये टाकतोय आपण आता सर्व्हिस केलेला बाहेर ठेवली आहे. डीजीचा ब्रेकर आपण काढतोय लोड आता MACB1. तर हा बंद MACBचा ब्रेकर बंद होणे म्हणून आपण अंडर व्होल्टेज MACBच्या ब्रेकरची काढून ठेवली आहे. म्हणजे तो ब्रेकर जरी बाहेर आला रॅकआउट झाला किंवा बाहेर जरी घेतला आपण सर्व्हिसिंगला तरी हा ट्रिप होणार नाही. हा MACBचा ब्रेकर आहे ट्रॅपो 2चा नाही हा DGचा ब्रेकर आहे. आता आपण ट्रान्सफॉर्मरचा ब्रेकर सर्व्हिस करतो इथं. तर पण आता DGवर सप्लाय तरी पण चालू आहे. DGचा ब्रेकर ट्रिप होऊ नये इंटरलॉक म्हणून इंटरलॉकमध्ये ट्रिप होऊ नये म्हणून आपण DGच्या ब्रेकरची अंडर व्होल्टेज कॉईल ती आपण काढून ठेवली आहे साईडला ती डिसमेंटल करून ठेवली. त्यामुळं हा ब्रेकर आता चालू आहे. लोड आता ह्याच ब्रेकरवर आहे. लोड आता याच्यावरच आहे. साधारणतः 950 अँपिअरच्या आसपास लोड आहे. ह्या ब्रेकरवर चालू येतो आता. MACBचा ब्रेकर आता आपण बाहेर सर्व्हिसिंग करतो. सेम तसंच ज्यावेळेस आपल्याला DGचा ब्रेकर करायचा असेल त्यावेळेस आपल्याला DGचा ब्रेकर सर्व्हिसिंग करायचा असेल तेव्हा ट्रान्सफॉर्मरच्या ब्रेकरची अंडर व्होल्टेज कॉईल काढून ठेवायची. असं वाईस वर्षा करत राहायचं. म्हणजे हा ब्रेकर करताना ट्रॅपोचा अंडर व्होल्टेज काढायची आणि ट्रॅपोचा करताना ह्याची अंडर व्होल्टेज काढून ठेवायची. म्हणजे ब्रेकर ट्रिप होणार नाही आणि इंटरलॉक बाय डिफॉल्ट बायपास होतं. चार्ज करतोय. स्क्रीन चार्ज असेल. स्क्रीन चार्ज करतोय.